यांचे खूप सुपरहिट वाक्य होतं आमच्या सेटवरती, अशी मालिका होणे नाही. कारण मालिका ही एकट्या दुकट्याची नव्हती, ती संपूर्ण कुटुंबाची होती आणि ते कुटुंब आपल्यात सामावून घेणारा असा तो वाडा होता. त्यामुळे डेफिनेटली इथे येताना माझ्या तरी मनात पहिली जी गोष्ट आली तो आमचा वाडाच होता. मी ह्या सगळ्यांना भेटले आपल्या प्रोमोच्या शूटच्या दिवशी. जो प्रोमो एवढा हिट झालाय त्या प्रोमोच्या शूटिंगचे आणि ऑब्व्हियसली त्या दीपक जोशी प्रोमोचे किस्से पण खूप आहेत आमच्याकडे. आम्हाला आवडेल ऐकायला ते. तर त्यामुळे मला कुक्की असा फिरता रंग त्याला असं द्यावा असं वाटतो, कारण तो लहान मुलांमध्ये तेवढाच रमतो. त्याच्या मुलीबद्दल जेव्हा तो बोलतो तेव्हा बाप म्हणून तो काळजीनं बोलतो, आमच्यात तेव्हा रमतो. असं वाटतं हा किती निष्काळजी माणूस आहे, पण तो मोठ्यांमध्ये जाताना तेवढाच काका म्हणून तो तेवढाच मॅच्युअर पण वाटतो. तर मला त्याला फिरता रंग द्यावा. आता तो फिरतोय कुठेतरी, आला नाही. जेव्हा चॅनलकडनं या सिरियलचं ब्रीफ आला ना, त्यांना एक असं प्रोडक्ट हवं होतं, एक अशी मालिका होती जी नाटकासारखी दिसेल. त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या नाटकातल्या मंडळींना घेतलं होतं या सिरियलमध्ये. आणि असं खूप कमी वेळा होतं की त्यामुळे सीनचा विचार करताना मी तर युजली एका स्टेजचा विचार करायचो. आणि माझ्या योगा क्लासचा आय थिंक बऱ्याच जणांना फायदा झाला. मला पण बऱ्याचदा आम्ही जेवण अतुल दादाला सगळ्यात जास्त त्याचं शवासन शिकला होता. जेवणानंतर 3-4 वेळा शवासन घेतलं मी. त्या व्यतिरिक्त एक ब्लाऊज घेऊन गेले पन्ना काकूचा, कारण तो मला खूप आवडायचा आणि तो मी बऱ्याच फंक्शन्सला वापरला होता टिपक्यांच्या रांगोळीमध्ये. सो तो अक्षरशः पन्ना काकूचा म्हणून मी तो माझ्याजवळ ठेवला आणि बऱ्याच आठवणी आहेत. आणि तुला आठवत नसेल कदाचित, पण लांबचा प्रवास म्हणून 2 पाण्याच्या बाटल्या एवढं सिरियस माझ्या डोक्याला असं होतं तिकडे टेलर नाही का काय. पण आज अगदी 2 वर्षानंतर फिजिकली आम्ही सगळे एकमेकांना बघतोय. सो दॅट वॉज अ व्हेरी वॉर्म फिलिंग टू सी इच अदर. 2 वर्षानंतर ऍक्च्युली भेटलो. बरं, त्यात आमच्याकडे सुचवणारे पण खूप होते. सगळं चांगलं बोलली. अजून कमी पडतंय. नाही, पण आमच्याकडे ना खूप चांगलं सुचवणारे पण होते. माझ्याबद्दल बोलतोय. एक चांगलं सुचवणारे खूप जण होते. आता मी लगेच विचार करायला लागले, आपण दोघांनी शेवटी काय केलं होतं, आपली स्टोरी एंड कुठे झाली होती आणि त्याच्यानंतर आता शशांक आणि अपूर्व काय करत असतात. डिस्कस केलेलं की दादा का होणार वगैरे आम्ही नमस्कार, मी प्रसाद भारदे आणि क्लासिक्सच्या या सेगमेंटमध्ये, द क्राफ्टच्या क्लासिक्सच्या या सेगमेंटमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. थँक्यू. आता खरं तर काय झालं की फुलपाखरूच्या सिरियलचं जेव्हा रियुनियन केलं त्यावेळेस ना प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया इतक्या जोरदार आल्या की आता आम्हाला अशी मालिका पाहिजे की जी सगळ्यात हायेस्ट TRP असलेली आणि लोकांच्या मनामध्ये घर केलेली मालिका, त्या लोकांना आणि त्या सगळ्या कलाकारांना तुम्ही बोलवा. अर्थात म्हणजे दुसरा तिसरा ऑप्शन नव्हताच. ठिपक्यांची रांगोळी या सगळ्या कलाकारांना इथे बोलवायचं, त्यासाठी आमचे बरेच प्रयत्न झाले होते आणि आज तो दिवस आलाय. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि खरं तर आज जवळपास 2 वर्षांनंतर तुम्ही सगळेजण एकत्र आलेला आहात.
त्याच्यामुळे या राऊंड टेबलसाठी म्हणून जेव्हा तुम्हाला अमोघने फोन केला, विचारलं, त्यावेळेस येताना म्हणजे या सगळ्या तुमच्या ट्रॅव्हलमध्ये असेल, तुम्ही इथे इथपर्यंत पोहोचेपर्यंत मनामध्ये काय आठवण येऊन गेली? कोणी रँडमली तुम्हाला हवीत तशी उत्तरं देऊ शकता? मी सांगू इच्छितो बिकॉज मी बऱ्याच मालिका केल्या त्याच्या अगोदर आणि स्टारचे ॲक्च्युली आभार मानायला पाहिजेत की त्यांनी ह्या टाईपचा सब्जेक्ट स्टार प्रवाहाला आणला. बिकॉज युजली अशा टाईपचा सब्जेक्ट हा स्टारनी कधी असा केला नव्हता. म्हणजे युजली इट इज नोन फॉर काय म्हणू शकतो मेलोड्रॅमॅटिक सिरियल्स आणि अशा त्याच्या, पण एक कौटुंबिक विषय आणि एक काय म्हणू हलका फुलका विषय त्यांनी आणला. आणि खूप रेअरली असं होतं एखाद्या मालिकेमध्ये की बऱ्याचदा म्हणजे की जे कॅरेक्टर आहेत त्याचे ऑप्शन्स कास्ट होतात हल्ली, पण ही एक पहिली मालिका मला अशी वाटली की ज्याच्यामध्ये जे कॅरेक्टर होतं त्याला प्रत्येक ठिकाणी एक करेक्ट आर्टिस्ट कास्ट झालाय. आणि एवढे म्हणजे बिकॉज ऑफ लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला खूप फॉर्च्युनेट होतो आम्ही की एवढे सगळे लोक अवेलेबल होते शूटिंग. दॅट इज वन ऑफ द मोस्ट टफेस्ट पार्ट. म्हणजे एवढ्या लोकांना निगेटिव्ह काळातली पॉझिटिव्ह गोष्ट म्हणायला लागेल 100%. म्हणजे 22-23 लोक असतील मला वाटतं टोटल इन टोटल. आणि खूप आम्हाला मजा आली. आणि जसं एक नाटकाची रिहर्सल असते किंवा काय म्हणू शकतो की असं रिहर्सल करून सीन फार कमी वेळा होतात हल्ली, जे आम्ही ऑलमोस्ट प्रत्येक सीनला करायचो. सगळे बसून आधी गॅदर करायचो, मग वाक्य म्हणायचो आणि यु नो यूज टू जस्ट कॅरी ऑन. आमचं लोकेशन मला असं वाटतं की कारण मालिका ही एकट्या दुकट्याची नव्हती, ती संपूर्ण कुटुंबाची होती आणि ते कुटुंब आपल्यात सामावून घेणारा असा तो वाडा होता. त्यामुळे डेफिनेटली इथे येताना माझ्या तरी मनात पहिली जी गोष्ट आली तो आमचा वाडाच होता. कारण खूप छान पद्धतीने ती एकतर आधी वाड्यात गेल्या गेल्याची असलेली आमची मोठी रांगोळी, तिकडचा झोपाळा, त्याच्यानंतर आमचं अंगणात असे खूप छान जिथे आम्ही वाळवणही घालायचो, जिथे बसायचोही, अशा खूप जागा होत्या वाड्यातल्या. मांजरींची आठवण मला नाही. आणि आय थिंक मला आठवतं की ते ठिपक्यांच्या रांगोळीच्या सॉन्ग साठी ऍक्च्युली सगळ्यांनी मिळून तो कलर केलेला आहे. त्यामुळे त्या आठवणी निश्चितच आहेत. आमचं लोकेशन खूपच छान होतं, खूपच पॉझिटिव्ह होतं. आणि वाड्यात जितकी जागा होती तितकी बाहेरही मोकळी जागा होती, जिथे आम्ही छान. मांजरीचं काय सांग? ही ना ताई मांजरींना जरा घाबरते, प्राण्यांना इन्क्लुडिंग मनुष्य प्राणी. अशा पायाशी यायच्या सतत आणि हे खूप खाऊ पिऊ घालायचे आणि मला खूप भीती वाटते. तन्वी खूप प्रेम करायची. नाही पण तुम्ही प्रश्न विचारलात ना की आल्यावर आज कसं वाटलं 2 वर्षानंतर, तर काय होतं सोशल मीडियामुळे आम्ही सगळेच एकमेकांना सतत बघत असतो. आम्हाला माहिती असतं की कोण काय करतं आहे काय नाही, काय ती उत्सुकता असतेच की काय चाललंय काय नाही, आणि मेसेजेस एक्सचेंज होतात. तेवढं एक अजूनही आहे. पण आज अगदी 2 वर्षानंतर फिजिकली आम्ही सगळे एकमेकांना बघतोय. सो दॅट वॉज अ व्हेरी वॉर्म फिलिंग टू सी इच अदर. 1-2 वर्षानंतर ऍक्च्युली भेटलो तर ते खूप छान वाटलं. आणि ह्या निमित्ताने आम्हाला भेटायला मिळणार. तर आम्ही दरवेळेला फोनवरती ठरवतो हे आपण भेटूया पण ऍक्च्युली प्रॅक्टिकली तसं होत नाही. आणि काहीतरी निमित्त गोज टू क्राफ्ट टीम असं म्हणाला. आणि ऍक्च्युली आमची सिरियल जेव्हा स्टार्ट होणार होती, जेव्हा सर म्हणाले की लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन रेस्ट्रिक्शन्स ओपन झाले होते, तेव्हा आमच्या सगळ्यांची मीटिंग पण व्हिडिओ कॉलवरतीच झाली होती. तेव्हा सरांनी प्रत्येकाला कॅरेक्टर एक्सप्लेन केलं होतं आणि तेव्हाच सांगितलं होतं की ही क्लोज वन शॉटची सिरियल, क्लोजची सिरियल नाहीये, त्याच्यामध्ये 2 शॉट 3 शॉट 5 शॉट असंच होणार आहे. तर तेव्हा सगळी क्लॅरिटी आली होती. आणि तेव्हा आम्ही भेटलो होतो. आणि त्याच्यानंतर आपण शेवटी जी पार्टी केली होती तेव्हा पुन्हा एकदा सगळे व्हिडिओ काढून सगळेजण बोललो होतो. तर आय थिंक ते दोन मोमेंट मला जेव्हा ठरवलं की इथे यायचं, ते 2 मोमेंट मला आठवले होते. मला असं हे म्हणजे वाटलंच की सगळे पुन्हा असे भेटणार, प्रॅक्टिकली आम्ही भेटणार. नाहीतरी एरवी फोनवर बोलणं होतं किंवा मेसेजवर बोलणं होतं. आणि सगळ्यात डोक्यात माझी गोष्ट एक आली की चेतन आणि स्वप्नील येणार म्हणजे झालं. त्यातल्या त्यात काल मी कॉल केला चेतनला, म्हटलं मी डिरेक्टली येणार आहे तर मी तिथे आवरायला मिळेल ना वगैरे असं सगळं विचारायला. तर तो मला म्हणाला की अच्छा तू टिटवाळ्यावरून येणार आहेस, बरोबर कधी निघशील ग. तर मी खूप जेन्युअनली त्याला उत्तर देणार होते. मला वाटलं खरंच त्याने खूप जेन्युअनली विचारलं. मी सांगणार होते निघेन अरे 8-8:30 पर्यंत. त्याआधीच तो म्हणाला 3ला निघावं लागेल. मग साधारण तू टिटवाळ्याच्या लोकांना असं म्हणत असेल, मग आम्हाला पुणेकरांना काय म्हणशील? प्रॉब्लेम नाही. एक गोष्ट जर त्यांना सापडली तर त्या गोष्टीवर किंवा त्या व्यक्तीवर आपण अचानक भयानक ते टीम यांची क्रिएट व्हायची आणि त्या गोष्टीला किंवा त्या व्यक्तीला टार्गेट
केलं जायचं त्यांच्याकडनं आणि ते अपसुक व्हायचं, ठरवून पण नाही, ठरवून नाही करायचं. आणि ते व्हायचंच. तिच्याकडनं स श असं काहीतरी बोलताना चुकली ती, म्हणजे अजून स श वगैरे तिकडे पोहोचलेलं नाही वाटतं. चेहऱ्यावरून हा मी मागच्या एपिसोडला किती असं म्हणजे सालस आणि असं अजिबात कोणाला त्रास न देणारा असं नाही, ही म्हणाली ना हे आपसूक होतं, ते ठरवून नाही करायचं. ओके, तिने पण ते आहे. बॅटवर बॉल दिल्यानंतर तेच सिक्स मारणार आपण, तशी ती वा वा. सततच बॅट हातातच असते. सिरियल सुरू होती तेव्हा आम्ही तिला बोलायचो तू पासपोर्ट काढलायस का म्हणून. मग टिटवाळ्याची बाकी लोक येतात वेळेवर, तिला जरा उशीर होतो. मी कधीच लेट नाही आली, मी नेहमी वेळेवर आली. खर तर तू शेजारी राहून तू उशीर आला. जागा बाजू घेतली. नाही, थोडेसे आता हे ठिपके वेगळ्या दिशेला जायला पण मला शीतलचा एक किस्सा फार प्रकर्षाने आठवतो, तो म्हणजे वर्तक फॅमिली शूटला वर्तक फॅमिलीने सुरुवात केली होती मडला, आमचा तो बंगलो, आणि आम्ही आमचा शूटचा दुसरा दिवस होता ज्या दिवशी शीतल लुकटेसला आली होती. आणि आम्हाला म्हणजे आम्ही शूट करत होतो, आम्हाला माहित नव्हतं अजूनही की कानेटकर फॅमिलीला आम्ही भेटलो नव्हतो कोणीच प्रत्यक्ष. काही कलाकार माहीतच होते, जसं मला लीनाताई माहीत होत्या, सुप्रियाताई करणार आहे माहीत होतं, सारिकाताई करणार आहे माहीत होतं. मला त्या दिवशी शीतल पहिल्यांदा भेटली, पण आमचं बोलणं वगैरे काहीच झालं नाही, नुसतं हाय हॅलो झालं. मग ती तिच्या लुकटेसला बिझी झाली. आणि त्यानंतर कट टू मी ह्या सगळ्यांना भेटले आपल्या प्रोमोच्या शूटच्या दिवशी. जो प्रोमो एवढा हिट झालाय, त्या प्रोमोच्या शूटिंगचे आणि ऑब्व्हियसली त्या दीपक जोशी प्रोमोचे किस्से पण खूप आहेत आमच्याकडे. आम्हाला आवडेल ऐकायला ते. म्हणजे तो आम्ही 3 प्रोमो शूट केले एकाच दिवशी, आम्ही 3 प्रोमो शूट केले आणि त्यातला दीपक जोशी हा जो प्रोमो सगळ्यात जास्त हिट झाला तो आम्ही शेवटच्या 1-1.5 तासात शूट केला होता. हा, म्हणजे करायचंच आहे असं त्यांचं म्हणणं होतं. नाही होईल, नाही होईल असं करून आम्ही तो केला. आणि त्याच प्रोमोला सरप्राइझिंगली सगळ्यात जास्त रिस्पॉन्स आला. तो प्रोमो सगळ्यांना आवडला. तेव्हा मी कानेटकर कुटुंबाला आणि त्या कानेटकरांच्या वाड्याला मी तेव्हा पहिल्यांदा भेटले होते आणि त्याच्यानंतर मी स्थिरावलेच खरं तर त्या वाड्यात. आणि अजूनही त्या वाड्याची ताई म्हणाली तसं खूप आठवण येते. सो नाईस. येस. मला असं वाटतं कास्टिंग पासून, म्हणजे मला मुळात जेव्हा विचारलं या सिरियलसाठी, म्हणजे झालं कसं की लॉकडाऊन लागलं ना, त्यानंतर काम सुरू नव्हतं म्हणून मी योगा क्लासेस घेत होतो. योगा क्लासेस सुरू केले होते मी, ऑनलाईन क्लासेस घेणं सुरू केलं होतं आणि चांगलं चाललं होतं. मग एक एपिसोडिक वगैरे करायचो. आणि त्यानंतर सुचेता मॅमनी मला या सिरियलसाठी विचारलं आणि मी म्हटलं ठीक आहे ऑडिशन तर देऊया वगैरे चाललं होतं. आणि मी निखिलसाठी पण ऑडिशन दिली होती आणि अमेयसाठी पण ऑडिशन दिली होती. निखिलची पण दिली हो. आणि माझी इच्छा होती की मी निखिल करावा. पण ते निखिलची जी स्क्रिप्ट होती ना ती खूप मस्त होती, मला खूप आवडलं होतं. म्हटलं हे मस्त कॅरेक्टर आहे. आणि दुसरी बाजू अशी की माझे क्लासेस चालू असल्यामुळे म्हटलं अरे हा जावई, याचे कमी दिवस लागतील, क्लासेस पण सुरू राहतील आणि निखिलचं कॅरेक्टर पण करू. ते दोन्ही बाजूने विचार केला होता. पण माझी कास्टिंग झाली अमेयसाठी. सो आय वॉज नॉट रेडी टू डू. मी म्हटलं अरे मी मेंटली सेटल झालं होतं की माझे क्लासेस सुरू आहे, व्यवस्थित सुरू आहे, आता करायचं की नाही हा प्रश्न होता. तर मी 2 दिवस वेळ घेतला, मॅमला म्हटलं सांगतो म्हटलं. आणि 2 दिवसांनी मी विचार केला की इन दी एंड मला हेच करायचं होतं. लॉकडाऊनमुळे मी क्लासेस घेत होतो. मग विचार केला आणि त्यानंतर मॅमला सांगितलं की मी करतोय सिरियल, सो आय एम हिअर नाव. आणि माझ्या योगा क्लासचा आय थिंक बऱ्याच जणांना फायदा झाला. मला पण आपल्या सेटवरती आम्ही जेवण अतुल दादाला सगळ्यात जास्त त्याचं शवासन शिकला होता. अरे 3-4 वेळा शवासन घेतलं मी नाही, पण त्या शवासनाचा खरंच फायदा होतो. ज्यावेळेस ऑफिसला जायचं नसेल सकाळी, तसे 10 मिनिटाचं ते शवासन खरंच कधी कधी सुट्टीच्या ह्याच्यापर्यंत जातं. नाही, पण हे आमच्या मेकअपमध्ये असं व्हायचं, आमचे योगा गुरु आम्हाला वज्रासन करायला सांगायचे पण आम्ही शवासन करायचो. आणि मुली फार कमी वेळा स्वतःच्या मेकअप रूम मध्ये बसायच्या. मोस्टली त्या जेंट्स मेकअप रूम मध्येच मोस्टली टाइमपास चालू असायचा. आणि जेवायला पण सगळ्यांची मी शूटिंगचा फार कमी वेळा जेवलोय, बाकी इतरांतच जेवलो जास्त. आणि म्हणून योगा करायला लागायचं. हा, वा वा, पचवायला लागायचं ना. वेल, ही मालिका करत असताना मालिकेचं बलस्थान जर आपण विचार केला समजा, तर तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं की या मालिकेचं काय बलस्थान असू शकतं? तर कोणी सांगू शकत? मला कास्टिंग वाटतं. कारण तुम्ही गेल्या 10 वर्षात जर का बघायला गेलात तर
जी मोठी नटमंडळी आहेत ती एकत्रित फार कमी वेळा आली आहेत आणि आमच्या सिरियलमध्ये ते 2-2.5 वर्ष सतत होते. म्हणजे अगदी शरद पोंक्षेंपासून उदय टिकेकर, लीनाताई, मंगेश सर, सारिकाताई, सुप्रियाताई, अतुल दादा आणि माझ्याकडनं काय नाव कदाचित राजन सर, असे बरेच मंडळी त्यांना एकत्र एका वेळी टीव्हीवर बघायला मिळतंय. ही फार मोठी गोष्ट होती मला असं वाटतं प्रेक्षकांसाठी. मुग्धा, राधिका हे लोक पण होते सुरुवातीला. या सगळ्यांना आपल्याला एका सिरियल मध्ये बघायला मिळतंय, हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट मला वाटतो. आणि त्या प्रत्येकाचा एक फॅन बेस आहे आणि तो आज उद्या 1-2 सिरियलचा नाही, तो गेली 30-40 वर्षांपासूनचा त्यांचा तो फॅन बेस आहे. तर त्यांचं नवीन काम ही लोक बघणारच आणि त्याचा फायदा कुठेतरी आम्हा नवीन मुलांना सुद्धा झाला, कारण आमचं पण काम त्या निमित्तानं त्या लोकांपर्यंत पोहोचलं. तर मला हे सगळ्यात मोठं बलस्थान वाटतं त्याचं कास्टिंग. आणि आता इथून पुढे ते शक्य होईल नाही होणार कितपत मला माहित नाही, कारण जसं सर म्हणाले तेव्हा लॉकडाऊन होता, सगळ्यांची नाटक वगैरे सगळं बंद होतं तेव्हा, त्यामुळे मंगेश सर, लीनाताई जी नाटकात सतत काम करतात त्यांना सिरियल मध्ये काम करायला वेळ मिळाला. नाही, मला वाटतं हे तर कास्टिंग तर डेफिनेटली जसं शशांक म्हणतोय की ते होतंच, पण मला वाटतं की जेव्हा सिरियल सुरू झाली ना तेव्हा त्याच्यात नुकतंच अधिक कोविड झालं होतं, त्याच्यामुळे सगळीकडे एक ना नेगेटिव्हिटी खूप होती, सगळेच खूप डिप्रेस्ड होते, घरात होते आणि सडनली दिस वॉज द ओपनिंग आणि एक नवीन याच्यात आपण वी वर एंटरिंग. आणि आय फील ह्या आमच्या सिरियलचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट होता की आमच्या सिरियलमध्ये विलन कोणी नव्हतं. देर वॉज नो नेगेटिव्हिटी इन द सिरियल, बिकॉज कॉन्ट्ररी टू व्हॉट इज ऑलवेज सेड की कुठलीही सिरियल जोपर्यंत तुम्हाला एक स्ट्रॉंग विलन, हिरोईन किंवा एक एक नेगेटिव्ह कॅरेक्टर मिळत नाही तोपर्यंत इट इज डिफिकल्ट टू सस्टेन. बट ठिपक्यांची रांगोळी असं एक प्रोजेक्ट होतं विच प्रूव्ड की विदाऊट एनी नेगेटिव्ह फोर्स द सिरियल कुड डू टॉप. आम्ही टॉप रेटिंगवरती होतो, वी वर मोस्ट लव्ड आणि एव्हरीथिंग. सगळेजण प्रत्येक कॅरेक्टरचे लोक घरात जेव्हा फॅमिली बघत होती दे यूज टू रिलेट टू इट की अरे असे आमच्याकडे सुवाई अशी आमच्याकडे आहे, सुप्रियाताई माई अशी आहे, आत्या, सगळे सगळ्यांना रिलेट करू शकत होते. सगळे खूप जॉईंट फॅमिली. आणि म्हणजे इतकं की जॉईंट फॅमिलीज ज्यांच्या नव्हत्या, आम्हाला असे पण डीएम्स यायचे की आम्हाला वी विश की आमची पण अशी जॉईंट फॅमिली असावी जिथे सगळे लोक असतील, आमच्याकडे अपूर्वासारखी एक अशी सून यावी की जी यु नो. सो आय थिंक हा आमच्या सिरियलचा माझ्या मते हा एक खूप मोठा प्लस पॉईंट होता की खूप आणि प्रत्येक युजली आपण बघतो की फक्त हिरो हिरोईन ह्यांचे ट्रॅक्स एक पुढे जातात आणि बाकीचे सगळे जे पेरिफेरीमध्ये कॅरेक्टर्स असतात दे आर नॉट गिव्हन दॅट इम्पॉर्टन्स विच दे आर ड्यू ऑफ. प्रत्येकाला इक्वल हे होतं. हिरो हिरोईन दोघांना धरून त्यांना दोघांना सेंटरमध्ये ठेवून प्रत्येक कॅरेक्टरचं एक वेगळी पॅरलल स्टोरी होती. इट वॉज सो नाईसली यु नो जेल्ड विथ ब्युटिफुली रिटन. ब्युटिफुली रिटन, खूप छान. आणि आय थिंक हे त्याचं प्लस पॉईंट. माझ्या दृष्टिकोनातून असं होतं दिग्दर्शन पॉईंट ऑफ व्ह्यूनी, जेव्हा चॅनलकडनं या सिरियलचं ब्रीफ आला ना त्यांना एक असं प्रोडक्ट हवं होतं, एक अशी मालिका होती जी नाटकासारखी दिसेल. त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या नाटकातल्या मंडळींना घेतलं होतं या सिरियल मध्ये. आणि असं खूप कमी वेळा होतं की त्यामुळे सीनचा विचार करताना मी तर युजली एका स्टेजचा विचार करायचो की ऍक्टर्स प्लेसमेंट कशी, आणि आम्ही भरपूर मुवमेंट्स वगैरे करायचो इकडनं तिकडे. हो, अनेकदा आम्ही तसं केलं. हो, आणि त्याची कोरिओग्राफी त्यांनी फार वेगळ्या पद्धतीने केली होती. म्हणजे 7-7, 8-8 लोक ते इकडनं चालत इथे येणार, तिथून बोलणार, मग तिथनं एक जण मागे जाणार इतकं. आणि ते सगळे थिएटरचे असल्यामुळे ना त्यांना ते 1-2 रिहर्सल मध्ये सगळे ते पकडायचे. पण सरांचं कौतुक ह्यासाठी की युजली काय होतं की सिरियलचे डिरेक्टर म्हटल्यानंतर ना ते कटिंग मध्ये खूप जातात. हा बस आता 2च वाक्य, बस आता ते एवढं मला एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे. आम्ही रिहर्सल पूर्ण करायचो, पूर्ण तो सीन व्हायचा. त्यामुळे काय आमच्या क्लोजला समोरचा कोणी नसला तरी असायचं जनरली वाक्य आम्हीच द्यायचो. कोणी सिनियर लोक चालू असायचे त्यांचे, पण त्यामुळे तो सीन पूर्ण आम्ही असा कोळून प्यायलेलो असायचो. सो हे सगळे सीन आम्ही करायचो. पण हे सगळे सीन करत असताना आम्ही कितीही सिरियस सीन करू द्या कसं, त्याच्या मागे आम्ही अतिशय एक रिलॅक्स्ड वातावरणात खूप गमती जमती करत, हे वसईकर स्वतः अतिशय एक काय म्हणतात, ही इज अ लाईट हार्टेड डिरेक्टर. मी ऑलवेज अनाउन्स करायचो की बाबा हा सिरियस सीन आहे. त्याच्या अगोदर असं चालू असायचं. आणि
यांचं एक खूप सुपरहिट वाक्य होतं आमच्या सेटवरती, अशी मालिका होणे नाही. आणि ते खरं ठरलं, अशी मालिका खरंच होणे नाही. मला असं वाटतं की खूप वेगळे वेगळे मार्ग आहेत, पण ते जातात एकाच उत्तरापाशी, आणि ते म्हणजे या मालिकेचं बलस्थान याचं कुटुंब. मग ते ऍक्टर्स असतील वेगळे किंवा आमचं कानेटकर कुटुंब असतील, नंतर कानेटकर कुटुंब आणि ऍक्टर्स ह्यातली रेषा धुसर होऊन ते सगळं एकत्र झालं आणि ते एक कुटुंब झालं होतं. म्हणजे आता या सगळ्याच गोष्टी, आता आम्ही खूप जण होतो, काही कारणाने बऱ्याचदा असं व्हायचं की मी आणि मंगेशच, आम्ही जर नसू, मग नाटकाच्या प्रयोगामुळे म्हणा, दौऱ्यामुळे म्हणा, तर ना मी नाहीये, तर त्या जागी कुटुंबातलं एक कोणतरी असायचं जे खरोखरच एरवी आपल्या कुटुंबात सक्षमपणे मागे उभे असतात. तर याही इथे तसंच व्हायचं की जर आम्ही नाही आहोत तर दादा तिथे असायचे, जर शरद नाहीये, दादा नाहीये, तर तिथे आम्ही कोणीतरी असायचो. करेक्ट. म्हणजे मला आठवतं की हिने जो सांगितलं, आमचा जो मोठा प्रोमो ज्या दिवशी शूट झाला, मालिका सुरू झाल्यानंतर हार्डली म्हणजे कानेटकर वाड्यात जेव्हापासून शूटिंग सुरू झालं होतं त्याच्यानंतर मला वाटतं आठवड्याभरात आम्ही तो प्रोमो शूट केला होता. आणि त्या प्रोमो तो झाल्यानंतरच्या पुढच्या काही दिवसात मी आणि मंगेश पॉझिटिव्ह आलो कोरोना. आणि तेव्हा नेमकं आमच्या मुलीचं लग्न असा सगळा सिक्वेन्स होता. परंतु ते इतक्या सुंदर पद्धतीने हाताळलं गेलं आणि तिथे आम्ही नसून दादा आणि वहिनी तिथे आहेत आणि ते लग्न लावतात. आणि बरं झाल्यानंतर आम्ही तिथे आलो. तर मला वाटतं की ह्या गोष्टी आपल्या कुटुंबातच घडतात. अशा पद्धतीने सांभाळून घेणं हे कुटुंबातच घडतं, जे कानेटकर कुटुंबात घडलं. किंवा ही जे म्हणाली की करोनामुळे आपल्याला सगळीकडे निगेटिव्हिटी होती, काय झालं होतं, आपण कुठेतरी घरात बांधले गेलो होतो, एकटेपणा आला होता, अचानक एक कुटुंब समोर आलं, त्या सगळ्यांमध्ये आपण गेलो, सगळ्यांमध्ये सामावलो गेलो. आणि त्या मोठ्या कुटुंबात आम्ही प्रत्येक जण एकटं राहून सगळेजण त्या कुटुंबात आल्यामुळे ते वातावरण छान झालं होतं. म्हणजे मला असं वाटतं की तेव्हा जे खूप दिवसांनी जे 2 वर्ष घरात होतो आणि आम्ही एकत्र आलो, तेच फिलिंग कदाचित आज असेल, 2 वर्ष भेटलो नाही. क्या बात आहे. सो मला असं वाटतं की ती सगळी मिक्स इमोशन. आणि इनफॅक्ट लीनाताई, आता जे सांगताय तुम्ही त्याच्यातनंच पुन्हा त्या काळामध्ये जी कुटुंब आहे, स्पेशली नवरा बायको आणि मुलगा, जे त्यांच्या आई बाबांपासून किंवा लांब आहेत किंवा कोविडमुळे अडकलेत, इनफॅक्ट या मालिकेने पुन्हा एकदा त्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी म्हणजे यांना खूप प्लस पॉईंट झाला की बिकॉज शरद सर, मंगेश सर या लोकांनी खूप एकत्र काम केलं सुप्रियाने, आणि दे बॉन्डेड सो वेल बिकॉज दे न्यू इच अदर. आणि मी पण त्यांच्याबरोबर काम केल्यामुळे, मी काही लोकांबरोबर नव्हतं काम केलं, मी यांच्याबरोबर फर्स्ट टाइम केलं. आणि मला एक गोष्ट खूप छान आठवते की थँक्स टू रुपालीजी, की ह्या दोघांचा पहिला सीन होता, मंगेश सरांचा आणि लीनाजींचा, आणि त्यांनी फक्त एक सीन ठेवला होता त्या दिवशी यांचा, जस्ट टू गेट द कॅरेक्टर राईट. म्हणजे असं खूप कमी वेळा होतं की एवढे 2 मोठे नट आहेत की त्यांना जस्ट टू एस्टॅब्लिश द कॅरेक्टर एक सीन त्यांनी ठेवला होता आणि तो आम्ही व्यवस्थित रिहर्स करून केला होता. सो ते एकदा कॅरेक्टर पकडलं गेलं की देन दॅट इज द USP ऑफ द शो. म्हणजे ते प्रत्येकाला आम्ही तसा वेळ दिला. इव्हन मला तो सीन आठवतोय गिरीश, तुला आठवत असेल तर, आम्ही ना सुरुवातीला ना 15 ते 16 पानांचा सीन करायचो. म्हणजे सुरुवातीला आमच्याकडे छोटे छोटे सीन होते, अक्षरशः 15-15 पानांचा सीन होता. आणि आम्ही एकदा अंगणात सुरुवातीच्याच काळात एक मोठा सीन करत होतो, तोपर्यंत अशी छान ओळख झाली नव्हती. म्हणजे गिरीश दिग्दर्शक आहे, हाय हॅलो अशी इतपतच आमची ओळख होती. आणि असं आमचा अंगणातला एक 15 एक अजूनही तशीच असं म्हणायचं तर आमचा तो 15 पानांचा एक मोठा सीन झाला. आणि त्याच्यानंतर मग असं झालं की काही महत्वाच्या गोष्टींचे तर क्लोज करायलाच पाहिजेत किंवा, आणि मला असं वाटलं की बाप रे, आता किती वाजत आलेत, ह्याच्यानंतर हा क्लोज करणार आहे. आणि अचानक गिरीशने ट्रॉली लावायला सांगितली. अजूनही घरात ना गिरीश, मी आठवण काढते, तू भेटतोस तेव्हा मी तुलाही सांगते, आणि घरात जेव्हा मी आणि मंगेश असतो ना तेव्हाही मी म्हणते, जनरली ना एक नाटकाच्या तालमी करून करून ना माझ्यात एक अशी प्रोसेस आली आहे की हा सीन हा डिरेक्टर कसा बघेल हे मी माझं वर्क करत असते. की हा सीन मंगेश कसा बसवतील, तर मला असं वाटतं की हा असं, आणि त्या माणसाने काहीतरी वेगळंच केलं की मला असं वाटतं की माय गॉड, ही विजन कधी येणार. त्यामुळे दिग्दर्शक हा शब्द उच्चारता येतोय म्हणून मी दिग्दर्शन कधीच करणार नाही, ती विजन असणं गरजेचं असतं. सो मला असं वाटलं की हा एवढा मोठा सीन, बापरे, आता हा गिरीश कसं करणार आहे. आणि मी बसले होते तिथेच, कारण मी म्हटलं तसं आमचं अंगण खूप मोठं होतं, आणि मी बसले होते आणि गिरीशने ट्रॉली लावली, आणि एक अशी होती आणि एक असं ह्या ठिकाणी होती, आणि तो स्वतः उभा होता ट्रॉलीवर, ट्रॉली मुवमेंट करायला. आणि
अर्ध्या तासाच्या आत अख्ख्या 15 पानांच्या स्क्रिप्टचं त्याने अनेक जणांना उभं करून त्याने कटिंग करून टाकलं होतं. त्यामुळे झालं काय, आमची इमोशन्स ब्रेक नाही झाली कारण आम्ही सगळेच जण वाक्य म्हणत होतो आणि त्यानेही त्याचं कटिंग केलं, जे मी स्वप्नातही विचार केला नव्हता की अशा पद्धतीने कटिंग होऊ शकेल. हा, बिकॉज तो गिव्ह अँड टेकचा मामला असतो आणि ते अप्रतिम झालं होतं. आणि अनेकदा आता जसं मंगेश सरांचं म्हणतो की ही इज नॉट यूज टू टेलिव्हिजन, ही इज अ थिएटर पर्सन. राईट. तर बऱ्याचदा त्यांना ते असं मी आता क्लोजअप देतो वगैरे त्यांना खूप बर्डन यायचं. तर मी मग बऱ्याचदा मग अशी टेक्निक वापरायचो की मी त्यांचा मास्टर सोबतच एक 2 शॉट किंवा क्लोज करून टाकायचो आणि मग ते फ्री व्हायचे मेंटली. खरं तर हे कन्व्हिन्सिंग नाहीये की मंगेश सरांना म्हणजे ते कॉन्शियस व्हायचे वगैरे असं नाही. खरं कन्व्हिन्सिंग नाही कारण आम्हाला नाही, ते माध्यमासाठी बोलतो आणि त्यांना पर्टिक्युलर ठिकाणी बघून एक असा क्लोजअप मी देणार म्हणजे ते त्यांना हेच म्हणजे कारण आम्हाला स्क्रीनवरती बघताना कुठेच आणि अर्थात तेच कसं बसतं पण नाही, त्यांना तालमी खूप लागतात, सगळं परफेक्ट लागतं. असं घाईघाईत कोणी म्हटलं त्यांना नाही मी नाही करणार, मला व्यवस्थित, तर ती परफेक्शनची सवय असल्यामुळे त्यांना खूप तालमी लागतात. तर आमच्याकडे ते व्हायचा खूप चांगल्या पद्धतीने. आपण बलस्थानांविषयी बोलतोय तर एक गोष्ट मला ह्याच्यामध्ये ऍड करायला आवडेल. आम्ही जिथे शूट करायचो आमच्या सेटच्या समोरच एक शाळा होती आणि ती शाळा जेव्हा सुटायची, स्कूल बसेस वगैरे असायच्या आमच्या सेट बाहेरच, ती मुलं जेव्हा बाहेर यायची आणि आम्ही म्हणजे कधीतरी जर बाहेर शूट करत असू आणि आम्ही त्यांना दिसलो, लहान मुलं म्हणजे अगदी तुम्हाला सांगू 5वी 6वीतली मुलं वगैरे, त्यांना आम्ही दिसलो की ते वेडे व्हायचे. त्या स्कूल बसेस थांबायच्या, त्यांना आम्हाला बघायचंय, आम्हाला हातच करायचंय. म्हणजे हे मी कधी कुठल्या डेली सोपच्या बाबतीत बघितलं नव्हतं की इतक्या लहान मुलांना सुद्धा ही मालिका आवडते. म्हणजे त्याच्यातलं प्रत्येक कॅरेक्टर असं नाहीये की म्हणजे त्यांना हे आवडायचं, त्यांना ते आवडायचं. त्यांना ती कानिटकर फॅमिली बघून आम्ही कोणी बाहेर शूट करते, मग 2-3 बाहेर शूट करत असतील किंवा बाकीचे आत बसले असतील, त्यांना ते आवडायचं सगळं. आणि मला पर्सनली ते अपूर्वाचं कॅरेक्टर थोडं चाइल्डिश होतं, त्यामुळे ते बऱ्याच लहान मुलांना अपूर्वा आवडायची. आणि काही मुलींना स्पेशली त्यांना शशांक सारखा नवरा असू शकतो आत्ताच्या काळात, एवढा कुटुंबाला प्राधान्य देणारा, हे इमॅजिनच करू शकत नाही आम्ही असं. किंवा आणि मला सगळ्यात जास्त कमेंट्स तर सुवाईंबद्दल यायच्या की मला सासू अशी पाहिजे यार. म्हणजे मी जशी आहे ती सून तशीच्या तशी तिने ऍक्सेप्ट करणं आणि तू आहेस तशीच राहा हे मला आवर्जून सांगणं, हे सगळं खूप आवडायचं. म्हणजे मला म्हणजे चेतन बद्दल तर मला यायचेच मेसेजेस की आम्हाला पण ना असा शशांक सारखाच आम्हाला कोणीतरी पाहिजे बाबा, तरच आता मी लग्न करेन आणि मला कानिटकर फॅमिलीच अशीच हवी आहे, असं सासर हवंय. पण त्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त कमेंट्स मला सुवाई सारखी मला सासू हवी आहे किंवा मी असं हेच करायचं. प्रमोशनसाठी कुठे पुण्यात गेलो किंवा काय, तर बायकांचा सगळा घोळका असायचा. त्यात खूप बायकांचं असं म्हणणं आम्ही तुमच्या कुटुंबात येऊ शकतो का, आम्हाला यायचंय तुमच्या कुटुंबात, इतकं ते असं रिलेट करायच्या की असं गेलो आणि ह्या विंग्यातनं जाऊन तुमच्या कुटुंबाचा भाग हो आम्ही, असं त्यांना वाटायचं. याच्यापेक्षा लाईव्ह कमेंट काय आणि ते तर म्हणजे लहान मुलं जेव्हा एक्साइटेड व्हायची ना मला बघून, ते मला म्हणजे ते विशेषच वाटायचं मला. म्हणजे त्यांच्यासारखं नितळ आणि निर्मळ रिॲक्शन कोणाचीच असू शकत. इव्हन आपण पिकनिक केली होती, करेक्ट, बाहेर आणि ह्या टिटवाळ्यावरून झालं नाही आम्ही टिटवाळ्याला गेलो होतो, जंगल हवं होतं तिथे. एक मिनिट, जंगल नाहीये टिटवाळ्याला? बरोबर बरं एक मिनिट, बरं मी जो टिटवाळा म्हणतो तो प्रत्यक्षातला नाही, हिच्या आमचा एक वेगळा इमॅजिनरी टिटवाळा आहे, तो प्रत्यक्षातला नाही, तो खूप प्रगत आहे. ती बिचारी एकदा टिटवाळ्यात तुझी बाजू घेऊन बोलते. अरे ती टिटवाळ्यावरून येत होती, मला वाटतं लग्नाचा आपला सिक्वेन्स चालू होता आणि एक दिवस आली शूटिंगला आणि आली ती आणि मी, आम्ही एका मेकअप रूम मध्ये होतो. आली तीच एकदम रड, म्हटलं काय झालं तुला, काय होतंय? तिने अरे चपलेतून पाय काढून दाखवला मला. तिचा पाय एवढा सुजला होता, तिला ट्रेन मधून उतरताना पायावर पाय दिले होते आणि एवढा सुजलेला पाय घेऊन ती तेवढा नाही पण मी साडी कुठली नेसणार आहे, मी दागिने कुठले घालणार आहे असं करून तिने लग्नाचा बोट फ्रॅक्चर झालं होतं. तिने पूर्ण दिवस शूट केलं
आणि पॅकअप झाल्यानंतर आपला काहीतरी डान्स सिक्वेन्स होता, तर ती त्याचं काहीतरी तालीम करत बसली होती. आपण असं नाचूया तसं नाचूया, म्हटलं तुझा पाय किती सुजलाय. नाही आताही मी ट्रेन मध्ये चढू नाही शकत कारण मला परत पायावर पाय चप्पल तर तुटलीच आहे, म्हणजे चप्पल तर नाहीच आहे माझ्याकडे आता. तर मग मी आता डान्स तरी करते. इतका विचारीचा एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर जितके तुमचे टिटवाळ्याचे सबस्क्रायबर्स आहेत ते ब्रॅकेटमध्ये मी आधीच क्लिअर केलं, आमचा जो टिटवाळा तो इमॅजिनरी, प्रत्यक्षात खूप पुढारलेला आहे. नाही पण मी प्रत्येक पात्राच्या बाबतीत आपण बोलतोय, तुम्ही बलस्थानं मालिकेच्या बाबतीत सांगितली आणि खूप प्रकर्षाने जी छान छान गोष्टी त्या सगळ्या सांगितल्या, पण यातलं प्रत्येक पात्र जे होतं ते एक वेगळी ओळख निर्माण करणार होतं. त्या प्रत्येक पात्राला तुम्हाला जर त्या रांगोळीतले रंग द्यावेसे वाटले तर कोणते रंग त्या पात्राला द्याल? तर तुमचं आवडतं पात्र कुठलं आणि त्या पात्राला कोणता रंग द्यावा असं वाटेल तुम्हाला? मला कुकीला एक फिरता रंग द्यावा असं वाटतं. ते खूप नवीन रंग आहे ना तो, साड्यांमधला काहीतरी फिरता रंग. तो मुलांमध्ये पण तेवढाच रमायचा, तो मोठ्यांमध्ये पण तेवढाच. फिरता रंग मध्यंतरी लग्नाच्या निमित्त खूप खरेदी आहे, साड्या दुकानं, तर ते फिरता धूप एवढं आहे ऑन द वे, आउट फॉर डिलिव्हरी. तर त्यामुळे मला कुक्की असा फिरता रंग त्याला असं द्यावा असं वाटतो, कारण तो लहान मुलांमध्ये तेवढाच रमतो. त्याच्या मुलीबद्दल जेव्हा तो बोलतो तेव्हा बाप म्हणून तो काळजीनं बोलतो, आमच्यात तेव्हा रमतो. असं वाटतं हा किती निष्काळजी माणूस आहे, पण तो मोठ्यांमध्ये जाताना तेवढाच काका म्हणून तो तेवढाच मॅच्युअर पण वाटतो. तर मला त्याला फिरता रंग द्यावा. आता तो फिरतोय कुठेतरी, आला नाही. नाही रे, असं सगळेच जण हे आहे, तसं प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल रंग नाही मला देता. पण मला असं वाटतं की मालिका सुरुवातीला ज्याने तोलून धरली तो गिरीश आहे, आणि त्या सगळ्या रांगोळीचे रंग मिक्स करून आपण त्याला देऊया, कारण त्याला माहिती होतं की प्रत्येकाशी कसं वागायचं ते. तो ह्या मुलांबरोबर काहीतरी वेगळं वागायचा, काही मुलींबरोबर तो खूप वेगळं वागायचा. पण तो डेफिनेटली माझ्याशी काही बोलताना, मंगेशशी काही बोलताना काहीतरी त्याचं खूपच पोक्तपणे बोलतानाही मी पाहिलेलं आहे त्याला, किंवा शरदशी बोलताना खूप वेगळ्या प्रकारे. मला असं वाटतं की ते सगळे रंग मिक्स करून गिरीशला दिले की त्याला हवा तो रंग तो वापरू शकतो. कारण ते सुरुवातीला एवढं सगळं तोलून धरणं फार कठीण होतं, आणि ते त्याने खूपच चांगल्या पद्धतीने पार पाडले असं मला वाटतं. आणि एक जो हेल्पिंग रंग असतो, काय पांढराच म्हणू आपण ज्याला, की जिथे सगळीकडेच असतो, तो मी बहुतेक सुप्रियाला देईल, कारण ती मदर तेरेसा सगळ्यांसाठी उभी असायची प्रत्येक वेळी. काही तुझा काय प्रॉब्लेम आहे, तुझा काय प्रॉब्लेम आहे, तुला काय होतोय. त्यामुळे कॅरेक्टरचा रंग माईचा मला माहित नाही, पण सुप्रियाचा एक रंग आहे तो मी तिला नक्कीच देईन. नाही, मला डिफिकल्ट आहे ह्या प्रश्नाचं उत्तर देणं, कारण मला एक फेवरेट नाही, सगळेच आवडत होते. सगळे आवडीचे, सगळ्या कॅरेक्टरचं आपलं आपलं एक खूप स्पेशल काहीतरी होतं. आणि जसं लीना म्हणाली की सी डिरेक्टर इज ऑलवेज द कॅप्टन ऑफ द शिप, सो आय थिंक की हे सगळ्याचं मागचं क्रेडिट शुड गो टू हिम. तर हे जे कलर्सचा हा जो बुके ऑफ कलर्स आहे, आय थिंक आय विल गिव्ह इट टू हिम रादर दॅन इंडिव्हिज्युअल एकेकाला सांगणं की हा पांढरा नाही. ही वॉज समन हू हँडल्ड ऑल द कलर्स. त्यांनी सगळ्यांना हँडल केलं, कारण आम्ही सगळे असे एकत्र असं मस्ती त्याला हँडल सोपं होतं. ते एकही माणूस असा नसेल की ज्याने गिरीशला सांगितलं असेल मी निघणार 9 वाजता. तर त्याने सगळ्यांची सगळ्यांना सांभाळलं. म्हणजे मला आठवतं की मी ठिपक्यांच्या रांगोळी सुरू असताना मी जस्ट ड्रायव्हिंग करायला सुरुवात केली होती. तर मी आल्या माझं रोज एक तो माझ्यासाठी एक टास्क आहे, मी गाडी चालवत आली आहे आणि मग मी रोज आहे ना असं झालं मग लवकर सोडा प्लीज, तिथे रस्त्यावरती हायवेवर खूप ट्रक्स येतात. मग ते मला चिडवायचं, अरे जल्दी जाओ, हायवे पे बहुत ट्रक्स आले, निघलो जल्दी. मी तर सरांना फक्त असं म्हणायचं, सर सोडतो असं करून. नाही, पण मला म्हणजे ह्या सगळ्यामध्ये एवढं सगळं करून एवढे कॅरेक्टर्स, आणि जसं ताई म्हणाले जसं 15-15, 16-16 पानाचे आमचे सीन असायचे, पण कधीच मला आठवत नाही की आमची शिफ्ट एक्सटेंड झाली आहे.
कधीच नाही. म्हणजे 9ची शिफ्ट असेल तर कधी कधी तर 7 वाजता पॅकअप केलंय आम्ही 9च्या शिफ्टला सुद्धा. झालंय अच्छा म्हणजे जे त्यांना हवं होतं ते त्यांना मिळालं की सर आमचे गिरीश सर पॅकअप करा. आणि दिवसाच्या सुरुवातीला ना असं टेन्शन असं बापरे एवढा इतके कसं होणार सप 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 कसं कळायचंच नाही. कामाचं समाधान मिळायचं. हे important. झालं आपण निघूया. कामाचं समाधान मिळून टिकमार्क ऍक्टिव्हिटी नाही. हा प्रत्येक जण. बरं त्यात आमच्याकडे सुचवणारे पण खूप होते. तुझ्याविषयी सगळं चांगलं बोलली. अजून कमी पडतंय नाही पण आमच्याकडे ना खूप चांगलं सुचवणारे पण होते. माझ्याबद्दल बोलतोय. एक चांगलं सुचवणारे खूप जण होते. पण कधीच कुठल्या नवीन आयडियाज आल्या चालू सीन मध्ये तर सर त्या ऍक्सेप्ट करायचे खूप. आणि हा मोठेपणा दिग्दर्शकाकडे असणं फारच रेअर आहे. खरं तर त्यांचं एक ठरलेलं असतं नाही आता मी याच्यात चेंजेस करणार नाही. पण यांचं तसं नव्हतं. काही नवीन हे मस्त आहे तू करून बघ हे असं ते मोठी गोष्ट आहे मला असं वाटतं ती. इव्हन आपल्याकडे तुम्ही एक महत्वाचं कॅरेक्टर विसरलाय ज्याच्यावर आपण खूप बोलू शकतो. तो कावडा असतो रे तो ॲनाकोंडा. म्हणजे हवा एसीचा तो ब्लोअर असायचा सेटवर आणि इतकं गरम होत असायचं आणि आम्ही सगळेजण ओरडत असायचो. तो बिचारा तिथे असायचा शून्य कॉन्ट्रीब्युशन असायचं. त्याला पिवळा रंग. स्पेशली बाबी आत्याचं लग्न बाहेर मंडपात 2 ॲनाकोंडा असायचे. त्याला ऑपरेटर एकच. तो ॲनाकोंडाचा स्वभावाचा ऑपरेटर असायचा. त्याला काही अरे थोडं इधर करू मग नाहीच करत मग आपण थोडं इकडे व्हायचं. नंतर आम्ही युक्ती सुचवली की वरनं द्यायचो पहिला माळ्यावर. ते हायवेला नाही असे कंटेनर असे आडवे पडले असतात. नाही मला जायचं तसंच नाही एका ॲनाकोंडा मधून हवाच येत नव्हती. कमी होता आणि मंगेश सर त्याची ऍक्टिंग करायचे. एवढी हवा देतोय. एकाला कळलं की इथून जरा वारा येतोय की तिथे सगळे तिकडे असायचे. तेही एन्जॉय केलं. हो आम्ही खरंच एन्जॉय केलं. खूप एन्जॉय केलं. बापरे. रंगांचं म्हणाल तर मी विठू बाबा आणि राजन सर अप्पूचे बाबा यांना पांढरा रंग देईन. पण ऍक्च्युली ते रिअल लाईफ मध्ये पण तसे शांत होते तसे सांभाळून घ्यायचे. म्हणजे मंगेश सर तर आमच्या रूम मध्येच असायचे आणि राजन सर त्यांची रूम वेगळी जरी असली तरी ते त्यांचा सीन एकदा खाली झाला की ते आमच्याच रूम मध्ये असायचे. म्हणजे आमची रूम होती 3 जणांची त्याच्यामध्ये आम्ही 5 जण असायचो. तर ते असं कधी वाटलं नाही अरे सिनियर त्या पद्धतीने कधीच राहिले नाही ते आमच्यासोबत. त्यांना छळण्यातील लोकांनी हो तू मुग्धा आणि राधिका हे तिघे राजन काका राजन काका अजूनही ते पत्ते उनो वगैरे सगळं शिकलो. तो त्यांचा मोठेपणा आमच्यात एवढं मिसळून ते मित्रासारखे आम्हाला पण ती तेवढी मोकळीक त्यांनी दिली तर त्यांचा मोठेपणा. बरं चेतन किंवा मी जर झोपलो असेल ना बेडवरती एकच बेड होता बाकी चेअर्स होत्या. तर मंगेश सर यायचे अच्छा तो झोपलाय का ठीक आहे जाऊ दे. मग ते अंधारामध्ये मोबाईलवरती काम करायचे पण लाईट नव्हते लावत डिस्टर्ब. आणि दिसताना किती सिरियस आणि असं वाटतं ते किती सिरियस अजिबात नाही. ते इतकी मस्ती करायचे सेटवर खूपच. आणि त्यांना क्यू द्यायला सांगितलं ना एक पानाचा ते एका म्हणजे 4 ओळीत संपवायचा अख्खा सीन. एवढे फास्ट म्हणजे देऊन मोकळे वेगळे होऊन ते व्हायचे. आणि चेतनचा क्लोज असेल तर ते मुद्दाम थांबायचे आणि चेतन त्यांच्याकडे बघून हसायचं काहीतरी करायचं. मंगेश सरांना मुद्दाम मला हसवण्यात त्यांना काय मजा येत होती. तो थांबत नाही की बापरे त्याला आम्ही एकमेकांकडे बघायचोच नाही की आणि जेव्हा सिरियस सीन असायचा तेव्हाच लूप लागायचा आमचा आणि असं इकडे लूप द्यायचा इकडे बाबी माझा सॉरी माझा कट करा. एक कॅमेरा मी सांगायचो कट मी निघून जायचो. अनेकदा आमचा 2 शॉट लागल्यावर तर आम्ही एकमेकांकडे बघायचोच नाही. जनरली एक पद्धत असते ना की आम्ही असं करतो ही इकडे दिसलं ना की हा हसतोय. ही बाबी आत्या आहे माझ्याकडे समजा बघितलं बाबी आत्याने तर मी इकडे बाबी आत्याने तिकडे बघितलं की. आणि चेतनने सिरियल मध्ये अप्पूचं जेवढं नाव घेतलं नसेल ना तेवढं कॅमेराला बघून सॉरी पाणी दो सॉरी इतक्या वेळा खूप बरं हे पण हसतच म्हणायचं ठीक ऍक्शन कसं करणार मी पण. वा येस तू सांगत होतीस.
मी पूर्ण कानेटकर कुटुंबालाच पांढरा किंवा एक ट्रान्सपरंट रंग देईन जो सुरुवातीला होता आणि त्याच्यानंतर पूर्ण कानेटकर कुटुंब त्या वाड्यात आलं आणि त्या रांगोळीत रंग भरले गेले असं मला वाटतं. वेल, आता खरं तर आपण तुमच्या तर ह्या गप्पा आणि तुमचा हसण्याचा लूप लागायच्या आतमध्ये मला ते शेवटचे प्रश्न विचारू देत. उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत आणि खरं तर मालिकेच्या शूटच्या शेवटच्या दिवशी सगळ्यांच्यासाठी तो खूप म्हणजे हृदयाच्या अत्यंत जवळचा तो प्रसंग असतो की आता शेवटचा दिवस आहे आणि घरी जाताना आपण काहीतरी एक गोष्ट घेऊन जावी, फिजिकल असेल, काही आठवणी असतील, तर ते काय तुम्ही घेऊन गेलात मालिकेच्या शेवटच्या शूटिंगच्या दिवशी? म्हणजे फिजिकल हेच सांगायचं, फिजिकल असेल, काय आठवण असेल, काही, पण ती आठवण म्हणून घरी येऊन गेले. फिजिकल म्हणाल तर मी अमेय कानेटकरचं वॉच घरी घेऊन गेलो होतो. हो, मला ते, कारण तसं वॉच मी कधीच आयुष्यात घातलं नव्हतं, ते फक्त अमेय कानेटकरने घातलं होतं. आणि फिजिकल, अदर दॅन फिजिकल म्हणाल तर एक म्हणजे सुरुवातीच्या 15व्या किंवा 20व्या एपिसोडमध्ये आम्ही जो सीन केला होता ना, तो सीन पुन्हा रिशेअर होत होता सिरियल संपताना. आणि त्या सिरियलमध्ये, त्या रीलमध्ये ना फ्रेंड्सचं म्युझिक टायटल ट्रॅक टाकलं होतं त्यांनी. आणि फ्रेंड्स सिरियल म्हणजे माझ्या ह्याच्या बऱ्याच जणांची म्हणजे खूप क्लोज सिरियल आहे की अरे फ्रेंड्स सिरियलशी कंपॅरिझन होतं ते आणि खूप आवडत होतं. म्हणजे अप्पू शशांकचे सीन होते, माझा कुकीचा, सगळ्यांचे सीन होते. आणि त्याच्याखाली कमेंट होती की अरे ही सिरियल बघताना देख बाय देखची आठवण होते. सो आय वॉज लाईक फ्रेंड सिरीज आणि देख बाय देख सिरीज म्हणजे कल्ट सिरीज. आणि त्याच्यामध्ये ठिपक्यांची रांगोळी, मला असं वाटतं कदाचित 20 वर्षांनंतर 25 वर्षांनंतर एखादी सिरियल बनली तर कदाचित अरे ही ठिपक्यांची रांगोळी सारखी सिरियल वाटते असं म्हणतील लोक. आय थिंक या मोठ्या सिरियलचा मी भाग आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि तिथून निघताना अमेय कानेटकर ही ओळख घेऊन निघालो मी. क्या बात. येस, मी शशांकने मला एक ब्रेसलेट गिफ्ट केलेलं आहे असतं, म्हणजे शप्पू ज्याच्यावरती लिहिलं होतं ते ब्रेसलेट मी घेऊन गेले होते. इनफॅक्ट मी शेवटच्या दिवशी स्टोरी टाकली होती, तो फक्त माझ्या हाताचा आणि माझ्या स्क्रिप्टचा फोटो होता की वन लास्ट टाईम, ज्याच्यावर खूप लोकांचे मेसेजेस आणि खूप कमेंट्स आल्या आणि त्यांना असं की बरोबर तू या ब्रेसलेटचाच फोटो का टाकला असेल. सो ते एक खूप हळवं नातं होतं त्या ब्रेसलेटशी. आणि रादर तो सीन शशांक आणि अपूर्वाची केमिस्ट्री बदलणारा सीन होता जेव्हा त्याने मला ते ब्रेसलेट गिफ्ट केलं होतं. सो ते ब्रेसलेट मी घेऊन गेले. आणि अदर दॅन अशी एखादी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने मला एक ज्ञानदा रामतीर्थकर ही एक अभिनेत्री म्हणून मला ओळख दिली. ठिपक्यांची रांगोळी ह्या मालिकेने दिली. त्यामुळे ती एक ओळख मी घेऊन गेले. आयडियली काम कसं केलं पाहिजे, रिहर्सल कशी केली पाहिजे, आपल्या कॅरेक्टरचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही ह्या सगळ्यांकडून शिकलो आहे त्या सगळ्या गोष्टी मी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतून घेऊन गेले. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच कुठेतरी माहीत होतं ठिपक्यांची रांगोळी ह्या मालिकेला किती उचलून धरलं गेलं, किती ठिपक्यांची रांगोळी या मालिकेवर प्रेम केलं गेलं. त्यामुळे ती सिरियल संपत असताना एक बॅक ऑफ द माइंड कुठेतरी एक जबाबदारीची जाणीव होती की ह्यानंतर ज्ञानदाचा जो कुठला प्रोजेक्ट असेल किंवा मी जे कुठलं पात्र करेन ते अपूर्वाच्या तोडीस तोड असलं पाहिजे किंवा ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या तोडीस तोड माझे इथून पुढचे सगळेच प्रोजेक्ट्स झाले पाहिजेत. सो ती एक जबाबदारीची जाणीव घेऊन गेले. आणि एक ह्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांनाच मी हा किस्सा सांगू इच्छिते. आत्ता मी एक मालिका करते आहे, स्टारचीच करते आहे. ती जेव्हा मला विचारली गेली, जेव्हा आमचं सगळं डन झालं, शूटिंगला जायच्या एक काही दिवस आधी माझ्या डोक्यात हे विचार चालू होते की जसं बॉन्डिंग ह्या सगळ्यांबरोबर माझं झालं होतं, जसा कम्फर्ट ह्या सगळ्यांनी मला दिला होता, तो मला आता नवीन सेटवर मिळेल का, ही भीती पण होती कुठेतरी. कारण मला सवय इतकी लागली होती ह्या सगळ्यांची. इनफॅक्ट आत्ता होऊ दे धिंगाणाला माझी टीम म्हणजे माझ्या सिरियलची टीम आणि आमच्या अपोजिट होते मंगेश सर. आणि ते सगळे मंगेश सरांचे किस्से सांगतायत आणि हे करतायत. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं की ज्या माणसावरती आत्तापर्यंत माझा हक्क होता, मी म्हणजे आम्ही
कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी आम्ही मंगेश सरांना त्रास नाही दिलाय, रादर ह्या सगळ्यांनाच, म्हणजे कुठलं वाक्य असो, कुठला शब्द असो, छोट्या छोट्या गोष्टींसाठी आम्ही म्हणजे प्रेमळच त्रास असायचा तो. पण आता हे सगळं ते अनुभवत आहेत, आता तो माणूस त्यांच्या सानिध्यात आहे, ह्याबद्दल मला खूप वाईट वाटलं होतं. आणि मी ते सगळं झाल्यानंतर आम्ही एक छोटासा ब्रेक तिथे झाला आणि तेव्हा मी मंगेश सरांकडे गेले. मी काहीच नाही बोलले, त्यांना म्हटलं मला मिठी मारायची आहे तुम्हाला. सो नाईस. आणि आम्ही घट्ट मिठी मारली दोघांनी एकमेकांना. आणि त्या स्टेजवर आपण जो धिंगाणाचा पहिला एपिसोड शूट केला होता तो मला आठवला आणि ते सगळे दिवस आठवले. सो ही सगळी पात्र आणि ही पॉझिटिव्हिटी मी त्या वाड्यातून घेऊन गेले होते असं म्हणायला हरकत नाही. भरभरून बोलते. त्याच्यावरती एक ज्ञानदासाठी एक वेगळा एपिसोड करायला लागेल. काय काय घेऊन गेलीस? खूप कमी बोलायचा प्रयत्न. नाही मला मी उलट आय रिअली अप्रिशिएट की एखादी व्यक्ती इतकी कनेक्ट होऊ शकते एक कलाकार म्हणून सुद्धा, आणि इतकं काय आणि स्वतःसाठी एक बेंचमार्क ठरवून घेणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. येस सर, काय सांगाल? माझ्यासाठी म्हणजे ॲज अ डायरेक्टर खूप कमी वेळा आम्हाला अशी संधी मिळते की एक एवढं चांगलं स्क्रिप्ट, एवढे चांगले ॲक्टर मिळतात. म्हणजे असा शो होणे नाही हे प्रॅक्टिकल आहे. म्हणजे कारण खूप आता माहिती नाही पुढे एवढी मोठी कास्ट घेऊन मला करता येईल की नाही, कारण स्टेजचे एवढे दिग्गज लोक ना मी डायरेक्ट केलं तर ते कुठे ना कुठेतरी मला ॲट द एंड ऑफ द डे असं वाटतं की यार एक चांगला शो संपतोय आणि ते परत कधी मिळेल याचं का मला गॅरंटी नाही आहे. सो अशा टाईपचे शोज करायला हवेत असं मला वाटतं इन फ्युचरसुद्धा. एक लोकांना चांगली कलाकृती बघायला मिळेल, कारण आपण एक रिलीफ पॉईंट म्हणतो ना लोकांना, की एक रिलीफ पॉईंट आहे टिपक्यांची रांगोळीसारखी सिरियल, की सतत आपण आयुष्यामध्ये जेवढं आपण डेली लाईफमध्ये आपण जे भोगतोय त्याला एक कम्फर्ट देणार एक विसरून देणार एक प्रोडक्ट आहे ते. त्याच्यामुळे मला तर तेच वाटतं की अशा टाईपच्या सिरियल किंवा सिक्वल बनायला पाहिजे याचा. अरे वा, आता मी लगेच विचार करायला लागले. आपण दोघांनी शेवटी काय केलं होतं? आपली स्टोरी एंड कुठे झाली होती आणि त्याच्यानंतर आता शशांक आणि अपूर्व काय करत असतील? डिस्कस केलेलं की दादा काका होणार वगैरे आम्ही जोकिंगली म्हणायचो आम्ही ह्याचे रोल पुढचा दादा काका मीच आहे. ही सुवाई होणार नाही. सगळं वस्तू म्हणून मी काय घरी घेऊन गेलो होतो तर मी चष्मा घेऊन गेलो होतो शशांकचा, आणि ती शशांकची ओळख होती. आणि त्याच्या आधी मी कधी चष्मा वापरला पण नव्हता. त्या सिरियलमध्ये मी पहिल्यांदा वापरला होता, तर ती ओळखच होती शशांकची, ती मी घरी घेऊन गेलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जबाबदारी घेऊन गेलो मी, कारण की माझं काम खूप लोक बघतायत हे मला पहिल्यांदा जाणवलं. ही माझी 5वी-6वी सिरियल असेल, पण लोकांना जेव्हा भेटलो मी ह्या सिरियलच्या निमित्तानं तेव्हा लोकांना ते फारच जवळचं वाटतं, त्यांचं कॅरेक्टर वाटतं, किंवा त्यांच्या ज्या काय भावना होत्या त्यातनं मला असं वाटलं की मी जे काम करतोय ते फार जबाबदारीचं आहे. जनरली होतं असं की कॅमेराच्या पुढचं दिसणं जे आहे म्हणतो ना आपण, तर ते मला जास्त प्रकर्षानं दिसायला लागलं की मी इथून पुढे माझे रोल्स निवडताना, माझं काम करताना मी फार सिरियसली ते केलं पाहिजे. करत होतोच मी तसं सिरियसली, पण तरी मला असलं इकडनं लुक आला असणार आहे काय ते सांगा. अख्खी सिरियल असे केलं म्हणजे याचा क्लोज लागला की समजा हा एखादं वाक्य विसरलं तर खाल्लं सांगायचं. इथे एवढा कॅमेरा असताना मी खाली असं चुटके वाजवले. बरं मास्टरला पण याने अनेकदा केलंय, पण मास्टरला मी असं केलं, हात मागे घ्यायचो आणि मग असिस्टंट वगैरे वाक्य द्यायचं. अशी केलेली आहे सिरियल. त्यामुळे तू वाचला पण खूप हसायला शूट होत असताना हो जे लिरिक्स त्याला पाठ नसायचे ते 12-14 गाणी केली आहेत मी या सिरियल मध्ये, आणि आम्हाला खूप फॉर्च्युनेट आहेत की आम्हाला बाबूजींची गाणी वगैरे करायला मिळाली, की ह्याच्या तोंडी बाबूजींची गाणी होती, आणि दॅट वॉज अ डिफिकल्ट टास्क. आणि स्पेशली बाबी आत्यांचं गाणं मी मला कडवी असे पूर्ण पाठ होत नाही. म्हणजे सुरुवात जर का मला आली ना पहिला शब्द तर पुढचं यायचं, मग जो सुरुवातीचा शब्द आहे तो ऐकेपर्यंत मी असं चष्मा करायचो. तो ऐकला शब्द मग पुढचं सुरू आहे. तेच होतं. मी सेट वरचं काही घेऊन नाही गेले, पण मी सेटवर माझ्या ज्या वस्तू आणून ठेवल्या होत्या त्या सगळ्या आठवणीने घेऊन गेले. हा ऑफकोर्स, कारण माझ्या म्हणजे
हे सगळं सेटवरचं झालं, पण सेट व्यतिरिक्तचं जे आयुष्य होतं ते सगळं मेकअप रूम मध्ये होतं. त्यामुळे मेकअप रूम मध्ये माझ्या बेडवर माझी स्वतःची वेगळी चादर, साडी नेसायला माझं स्वतःचं एक, कारण मला त्याचं खाली पटकन सोडलंय, कशीही साडी नेसले चालायचं नाही, सो मी तिथे एक सेटही आणून ठेवली होती. मी आणि शीतलने जवळजवळ स्वतःचं घर असल्यासारखी आमची मेकअप रूम सजवली होती. तिथे एक गजानन महाराजांचा एक फोटो असायचा, मी तिथे एक आणून कुसुमाग्रजांची कविता लावली होती, कविता ठेवली मी अजूनही तिथे, आता आहे की नाही माहित नाही, पण हे सगळं मी एक आमची उशी होती. त्यामुळे मी सगळं आठवणीने, कारण तिथे जर आम्ही दिवसातले 10 तास आम्ही सेटवर राहतोय, ते घरापेक्षा जास्त तिथे राहायचो, तर मी हे सगळं ठेवलं होतं. आणि ते सगळं उचलून घेऊन जात असताना अचानक मी एक खूप छान मैत्रीण माझ्या बरोबर घेऊन गेले, कारण शीतलची आणि माझी आधी ओळख नव्हती, तिथेच आमची ओळख झाली आणि आता ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. त्यामुळे मी ठिपक्यांच्या रांगोळीमधून तिला घेऊन गेले. मी ठिपक्यांच्या रांगोळीतून खूप साऱ्या आठवणी घेऊन गेले आणि खूप दिवसानंतर विद्या हे कॅरेक्टर मला मी ज्या एजमध्ये आहे त्या एजमधलं कॅरेक्टर मला करायला मिळालं होतं. सो मी विद्या हे कॅरेक्टर खूप एन्जॉय केलं, कारण खूप शेड्स होते विद्याला, मी मनापासून माझ्या जेवढ्या इतके आता कमीत कमी 27 वर्ष झाले मी सिरियल्स करते, तर जितके कॅरेक्टर्स केले त्यातलं एक खूप आवडीचा कॅरेक्टर विद्या माझ्याबरोबर नेहमी राहिले, हे मी घेऊन गेले. माझी पहिलीच मालिका ही, म्हणजे डेली सोप पहिलीच, त्यामुळे पहिलं तर नेहमी स्पेशल असतंच आणि तसंच झालं. खूप स्पेशल तर होतच आहेच माझ्यासाठी ठिपक्यांची रांगोळी. अर्थात जसे सगळे म्हणाले त्याप्रमाणेच सगळ्यांकडनं खूप शिकायला मिळालं. ते सगळं घेऊन गेले सेटवरनं, बऱ्याच बारीक बारीक आठवणी, ताईची आणि माझी मैत्री, बऱ्याच गोष्टी घेऊन गेल्या. आणि त्या व्यतिरिक्त एक ब्लाऊज घेऊन गेले पन्ना काकूचा, कारण तो मला खूप आवडायचा आणि तो मी बऱ्याच फंक्शन्सला वापरला होता ठिपक्यांच्या रांगोळीमध्ये. सो तो अक्षरशः पन्ना काकूचा म्हणून मी तो माझ्याजवळ ठेवला आणि बऱ्याच आठवणी. आणि तुला आठवत नसेल कदाचित, पण लांबचा प्रवास म्हणून 2 पाण्याच्या बाटल्या एवढं सिरियस माझ्या डोक्याला होतं तिकडे टेलर नाही का काय? नाही चूक आहे. वेल, आपण ना काही प्रेक्षकांच्या कमेंट्स आयडेंटिफाय केल्या. सो मी हे आयपॅड तुमच्याकडे देईल, त्या कमेंट्स तुम्ही वाचायच्या आणि त्याच्यावर वाचणं बिचणं नको सांगू, तूच वाच, माझ्याकडे चष्मा नाहीये. देऊ का? स्क्रिप्ट वाचायचं त्या नेहमी विसरायचे आणि मग माझं मला सिरियल दिग्दर्शकाच्या दृष्टीने. वा वा वा, आता दिग्दर्शक व्हायला हरकत नाही. नाही, मी मगाशी म्हटलं तसं ते विजन वेगळं असतं, शब्द उच्चारता येतो म्हणून. राईट. पहिली कमेंट आहे विद्या कुलकर्णी यांची. मी या सिरियलच्या प्रेमात पडले आहे. अपूर्वा, खूप खूप शुभेच्छा. काम अतिशय निरागस मुलीचं. सर्व स्टारकास्ट खूप छान. शरद पोंक्षे सर ज्या सिरियलमध्ये काम करतात त्या सिरियलचा दर्जा उंच असतोच आणि हल्लीच्या तरुणाईला शिकवण मिळेल संस्कारांची. मला टायटल ट्रॅक खूपच आवडलं. सईने खूप भावपूर्ण गायले आहे. शब्दरचना सलाम. दृष्ट काढण्या घराची सूर्य ये सकाळी, अंगावर काटा येतो. अनेकदा मी ऐकते. गाणे अतिशय दर्जेदार सिरियल. सर्वांचे मनापासून खूप खूप आभार आणि शुभेच्छा. चांगले पाहायला मिळते. तर नक्कीच टायटल ट्रॅक सगळ्यांचंच फेवरेट होत आहे. आय थिंक त्याच्याबद्दल काही धुमतच नाही कोणाला. सई टेंबेकर त्यासाठी कौतुक आहे. चंद्रा माबीजूर असं नाव आहे काहीतरी, सॉरी जर माझं चुकत असेल प्रोनाऊन्स करायला. खूप स्वीट आहे ही मालिका. दोन्हीही कुटुंब खूप गोड आहेत आणि अप्पू इज चेरी ऑन द टॉप. बापरे, थँक्यू सो मच. थँक्यू तुम्ही जे काही प्रेम कानेटकर कुटुंबाला आणि ठिपक्यांची रांगोळी या मालिकेला दिलंय आणि शप्पूला दिलंय, त्यासाठी तुमचे खरंच मनापासून आभार. थँक्यू. गिरिजा किणी, बेस्ट serial ever. I will never forget this serial in my life. All the characters are so good. I really miss the serial. We too. अशी मालिका होणे नाही. ते म्हणा, ते महत्वाचं आहे. तू लागोपाठ 2 वाचा, दुसऱ्याला मी मम्मा म्हणेन. जान्हवी जोशी असं म्हणतायत की ही मालिका खूपच सुंदर आहे. मालिकेमुळे आत्ताच्या पिढीला नक्की कळेल एकत्र कुटुंब काय असतं. सगळ्या कलाकारांची कामं खूपच सुंदर आहेत. थँक्यू सो मच. आणि माझ्या आईसाठी एक कमेंट आली आहे. सुवाईसाठी अशी आहे की रुपाली शिंदे, त्यांचं असं म्हणणं आहे की दिस इज नॉट द ओनली सिरियल बट मास्टरपीस अँड इज फिल्ड विथ कल्चर अँड ड्रामा बॅलन्स टुगेदर.
with a touch of laughter as well as romance and not like other Indian typical serials. काय म्हणशील? हो बरोबर. अगदी बरोबर आहे. खरं हे मला वाचायला यायला हवं होतं. हां बरं. अच्छा, मनोहर भावार्थे यांची कमेंट आहे, आजचा माणूस गोडवा हरवून बसला आहे नात्यातला आजचा माणूस गोडवा हरवून बसलाय नात्यातला, इथे नाही दिले त्यांनी, कारण पैसा एकमेकांबद्दलचं नातं याकडे तो दुर्लक्ष करून बसलाय, त्यावर उपाय म्हणून ही मालिका आपल्याला, इथे चुकून त्यांचं प्रिंटिंग मिस्टेक झालंय, खूप लिहायचं होतं त्यांना, त्यांनी खूप लिहिलंय, खूप काही सांगून जातं. चुका नका काढू. अरे चुका नाही काढते, मला वाचताना डिफिकल्टी माझ्याच्यात पण होत्या, मी द वगैरे टाकले बाबाईंच्या रोल मध्ये गेले. विदाउट कॉमा विदाउट नेमकं पहिली कमेंट बरं, कारण पैसा. आजचा माणूस, एक मिनिट, पहिल्यापासून माझं नाव घ्या आणि पहिल्यापासून मनोहर सिंपल वाली वाचा. जीतू लूप लागला. जीतू रगाडे यांची कमेंट आहे, पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असलेली सिरियल होती, सर्वजण बघू शकतो अशी होती, छान होती. येस, डेफिनेटली पॉझिटिव्ह इम्पॅक्ट. हो ती संस्कारी कुटुंबाची सिरियल होती. मनोहर भावार्थे. अरे नका रे. बाबी अत्यंत संस्कार. नात्यातला, कारण पैसा एकमेकांबद्दलचं नातं याकडे तो दुर्लक्ष करून बसलाय, त्यावर उपाय म्हणून ही मालिका आपल्याला खूप काही सांगून जाते. हे ठिपके आपणच ही कहाणी आपल्याच सर्व घरातलीच आहे. येस करेक्ट, खूप छान. वा वा वा. वेल, ते द्या माझ्याकडे. सोबत घेऊन जा. मधून तू काय घेऊन गेलीस? आयपॅड. वेल, खरं तर या सगळ्या कमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी आपण आलेले आहेत. काय बाबी वंश आलात अमेरिकेहून? आज तुम्ही एकदम मॉडर्न गेटअप वेलकम वेलकम. ये. वेल, सुप्रियाताई, तुम्ही आत्ता आलेला आहात, खूप धमाल करून झालेली आहे आणि तुम्हालाही मिस करत होतो आम्ही, पण तुम्ही तुमची मनातली आठवण जी आहे या मालिकेच्या निमित्ताने ती नक्की सांगावी. ऍक्च्युली खूप आठवणी आहेत आमच्या, म्हणजे मेकअप रूम मधल्या, किचन मधल्या, तांदूळ निवडता निवडता म्हटलेली आणि गाणी, सगळ्या भरपूर आठवणी आहेत. खरं तर ही सिरियल खूप जवळची आहे. ऍक्च्युली मला शूटिंग करून आज जमेल की नाही असं वाटत होतं, म्हणून मी सांगितलं होतं मला नाही, पण माझं असं झालं की या सगळ्यांना भेटता नाही येणार आहे, तर काहीतरी करून तर पोचायला पाहिजे. म्हणजे इतकी जवळची आहे ना सिरियल की काय माहिती नाही, आमच्या कॅरेक्टर्सना असं वाटत होतं की आम्हीच आहोत ते. त्याच्यामुळे म्हणजे हा माझा मुलगा आहे का हिचा मुलगा हे लोकांना म्हणजे असं नक्की कोण आहे हिची आई, सुबा आहे का माई आहे, म्हणजे इतकं रिलेशन, इतकं बॉन्डिंग दाखवलं होतं ना. हा माझा मुलगा आहे हे कोणाला माहितीच नव्हतं. म्हणजे जेव्हा त्याच्यामुळे खूप जवळची आणि खूप आठवणी आहेत. खूप मजा केली एकतर आम्ही सिरियल शूट करत असताना, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घराजवळ होती, त्यामुळे जरा मजा. मला वाटतं ह्यांच्या लग्नाचं, सुमीचं नाही, ह्यांच्याच लग्नाच्या वेळी मी बाहेर होते कुठेतरी, आणि आधी हिचा मला मेसेज आला होता
मी तुला एक रंग पण दिलाय, तो मी तुला नंतर सांगते. तर मला हिचा आता त्याचं उत्तर अर्ध उरलेलं की का तो रंग दिलाय. तर मी कुठेतरी बाहेर होते, तर आधी हिचा एक मेसेज आला की मी तुला, मला वाटतं प्रयोग होते, त्यामुळे तिचा मेसेज आला की मी तुला आता फोन केला तर चालेल का. तर मी तो थोड्या वेळाने बघितला आणि मग मी तिला रिप्लाय केला की कर. पण त्याच्यात मध्ये बऱ्यापैकी गॅप गेला होता, 1-1.5 तास गेला होता. मग तिचा व्हिडिओ कॉल आला मला. ती परत आम्ही जिथे बसायचो तिथून उठून त्या दागिन्यांच्या खोल्यात गेली, कारण लग्नासाठी आम्ही सगळे दागिने निवडत होतो. तर तू नाही आहेस ना, तर हे बघ तुझ्यासाठी काय दागिने. म्हणून मी मगाशी तुला मेसेज केला तेव्हा मी ते सगळं घेऊन बसलो होतो, पण तू उचलला नाहीस, म्हणून मी तुला आता मी तिकडे. सो फक्त मालिकेचे नाही, एरवी सुद्धा मला कुठे काही जायचं असेल किंवा बाहेर जायचं असेल, बऱ्याचदा माझं शॉपिंग सुप्रिया. इव्हन आम्ही काश्मीरवरनं पण इथं शॉपिंग केलं. हो, म्हणजे होणार सूनच्या वेळेला जेव्हा आमचं मला वाटतं त्याची पार्टी होती आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आपण ते छान कशिदा केलेल्या साड्या. मग म्हटलं नाही, मग लीना आणि तेजश्री राहणार, मग त्यांना तिकडून व्हिडिओ कॉल करून कुठला रंग हवा आहे तू बघ असं वगैरे करून आम्ही त्याची शॉपिंग. त्यामुळे ते मी म्हटलं ना की तो पांढरा एक रंग आहे की जो कुठल्याही रंगाबरोबर मॅच होऊ शकतो, मिसळू शकतो. अशी एक मायाची पाखर. वा वा वा. मला वाटतं याच बेस्ट नोटवरती आपण आजचा एपिसोड एंड करावा. आणि मला वाटतं की हे जे काही तुम्ही ठिपक्यांचे रंग आणि आनंदाचे रंग प्रत्येक फॅमिलीच्या मनामध्ये भरलेत, आणि तुमच्या मनातली ती जी सुप्त इच्छा आहे अशी सिरियल पुन्हा न होणे, तर ती पुन्हा होणे असा एक विचार घेऊन आपण इथनं बाहेर पडूयात. येस. आणि खूप खूप थँक्यू. आणि पुन्हा एकदा भेटूयात लवकरच. तुम्ही काहीतरी छान घेऊन या आमच्यासाठी पुन्हा एकदा ह्याच टीम बरोबर. धन्यवाद. थँक्यू.